हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी अनामिका कुरुडे शिवाय कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण पुढचा जो चॅप्टर आहे 6th स्टँडर्डचा स्टेट बोर्डचा रेशो अँड प्रपोर्शन तो चॅप्टर सुरू करणार आहोत। त्याच्यातला जो प्रॅक्टिस सेट 28 आहे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे। त्याच्या आधी रेशो प्रपोर्शन मध्ये आपल्याला नेमकं काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर या सगळ्या गोष्टींचा सरळ सोप्या पद्धतीने आपण आज अभ्यास करायचा आहे। तर कोणत्याही पद्धतीचा उशीर न करता मी व्हिडिओला सुरुवात करते। माझ्यासोबत शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि जे काही मी शिकवणार आहे ते सोप्या पद्धतीने शिका। तर चला तर मग आपण सुरुवात करू या व्हिडिओला। आपल्याला रेशो आणि प्रपोर्शन मध्ये बघा प्रॅक्टिस सेट 28 मध्ये आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे। तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्याआधी मी तुम्हाला रेशो प्रपोर्शन मध्ये नेमकं काय करायचं आहे ते सांगणार आहे। तर रेशो प्रपोर्शन मध्ये आपल्याला जे दोन नंबर्स दिलेले असतात त्या दोन नंबरचं कंपॅरिझन करायचंय। आधी आपण काय केलेलं होतं की दोन नंबरचं कंपॅरिझन करण्यासाठी ग्रेटर दॅन आणि स्मॉलर दॅनचा साइन घेतलेलं होतं, वापरत होतो आपण। सपोज आपण 12 इज ग्रेटर दॅन 10 असं जर दाखवायचं असेल, 12 आणि 10 या दोन संख्या जर आपल्याला कोणती संख्या मोठी आणि कोणती संख्या लहान हे कंपॅरिझन जर करायचं असेल तर आपण चिन्हाचा वापर करायचो। पण आता आपल्या रेशो प्रपोर्शन मध्ये सुद्धा दोन नंबरचे कंपॅरिझनच करायचे आहे, पण एक वेगळ्या पद्धतीने करायचे आहे। त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर दिलेले जे काही नंबर्स आहेत ते नंबर आपल्याला लिहून घ्यायचे। सपोज 3 आणि 6 हा जर नंबर दिला असेल तर याचं कंपॅरिझन करण्यासाठी मी काय करणार आहे, तर याला डिवायडेशन फॉर्म मध्ये लिहिणार आहे। डिवायडेशन फॉर्म मध्ये लिहिल्यामुळे काय होतं की आपल्याला जे काही नंबर आहेत ते सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तयार करता येतात। सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला ते टाकण्यासाठी 3 1 जा 3 3 2 जा 6 म्हणजे 1/2 अशा पद्धतीने ते नंबर दिले जातात। आणि हे नंबर आपण 1:2 म्हणजे 3 हा 1 म्हणजे कोणत्या पद्धतीने लहान मोठा आहे 3 आणि 2 म्हणजे 6 हा 3 पेक्षा मोठा आहे, दुप्पट आहे, दोन पट। 3 जो नंबर होता तो 6 पेक्षा 3 हा 6 पेक्षा डबल आहे असं आपण सांगण्यासाठी 1:2 अशा पद्धतीने कंपॅरिझन करू शकतो। आपल्याला रेशो प्रपोर्शन मध्ये हे साइन पाहायला मिळतात। तर हे साइन वाचायचे कसे, हे दोन डॉट म्हणजे नेमके काय आहेत, हे दोन डॉट म्हणजे त्याला आपण इज टू अशा पद्धतीने वाचतो। आणि जर समजा 4 डॉट असतील तर आपण त्याला ॲज टू अशा पद्धतीने वाचतो। हे सगळं आपल्याला रेशो प्रपोर्शन मध्ये दिलेलं आहे। आणि प्रॅक्टिस सेट 28 मध्ये सुद्धा आपल्याला दोन नंबर दिलेत आणि त्यांनी सांगितले की ते काय करायचं आहे, फर्स्ट नंबर सोबत दुसरा जो सेकंड नंबर आहे त्या नंबरचं काय करायचं, रेशो काढायचा। याला आपण रेशो काढणं म्हणतो। कंपॅरिझन म्हणजे वन टाइप ऑफ रेशो। आपल्याला दिलेल्या नंबरचा रेशो काढायचा आहे 1:2 च्या फॉर्म मध्ये, अशा फॉर्म मध्ये आपण रेशो काढणार आहोत। तर चला तर मग पहिला प्रश्न बघायचा आहे आपल्याला। बघा पहिला प्रश्न दिलेला आहे प्रॅक्टिस सेट 28 मध्ये, इन इच एक्झाम्पल्स बिलो फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर। आपल्याला त्यांनी काही नंबर दिलेत पण रेशो काढायचा आहे कशासोबत, पहिल्या नंबरचा दुसऱ्या नंबर सोबत। हे नेहमी लक्षात ठेवायचं की रेशो कशाचा काढायचा आहे, पहिल्या नंबरचा काढायचा आहे दुसऱ्या नंबर सोबत, सेकंड नंबर। कारण जर आपण त्याचं उलट केलं किंवा दुसऱ्या नंबरचा जर फर्स्ट नंबरशी रेशो काढला तर आपलं आन्सर एक्झॅक्ट उलट होईल आणि ते चुकून जाईल। त्याच्यामुळे नेहमी वाचायचं क्वेश्चन मध्ये कोणत्या नंबरचा कोणत्या नंबरशी रेशो दिलेला आहे, तर पहिल्या नंबरचा रेशो सेकंड नंबरशी काढायचा आहे। तर चला तर मग आपण सुरुवात करूया आणि कसे रेशो काढतात ते पाहूया। पहिला दिलेला आहे आपल्याला 24,56 दोन नंबर दिलेले आहेत आणि ह्या दोन नंबरचा रेशो, पहिल्या नंबरचा रेशो दुसऱ्या नंबरशी काढायचा आहे। त्याच्यामुळे 24 चा रेशो आपल्याला 56 सोबत काढता येतो। ते काढण्यासाठी आपण सुरुवातीला काय करणार आहोत, तर 24 डिवायडेड बाय 56 असं करायचं। म्हणजे हे नंबर दिलेत म्हणजे रेशो काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, डिवायडेशन करावं लागणार आहे। म्हणून मी 24 डिवायडेड बाय 56 केलेला आहे। याचा सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा। सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा म्हणजे या दोन नंबरला एकाच संख्येने भाग जाईल असा नंबर शोधायचा आणि त्या संख्येने ह्या दोन्ही नंबरला डिवाइड करायचं। बघा 24 आणि 56 एकाच टेबल मध्ये असलेलं कोणता नंबर आहे, या दोन्ही नंबरला कोणत्या नंबरनी भाग जाऊ शकतो, बघा कोणत्या नंबरनी भाग जाऊ शकतो, तर डिवायडेड बाय याला असं लिहायचं 3 ने जर आपण याला भाग दिला आणि 4 ने,
बघा, चारनी म्हणजे चारनी 24 ला पण भाग जातो आणि 56 ला पण भाग जातो. चारनी जर 24 ला डिवाइड केलं आणि 56 ला डिवाइड केलं, 4 5 जा 20, 4 6 जा 24 आणि 4 1 जा 4, 4 4 जा 16. परत आपल्याला 6 आणि 14 ला सुद्धा डिवाइड करता येतं. सरळ सरळ डिवायडेशन करा. बेत्रिक 6 बेसाती 14, बेत्रिक 6 बेसाती 14. बघा, तर आपला 24 डिवायडेड बाय 15 याचा सिम्पलेस्ट फॉर्म आलेला आहे 3/7. यालाच आपण 3:7 असं लिहितो, बिकॉज रेशो अशा फॉर्म मध्ये लिहितात. आलं लक्षात? मी पहिला गणित आहे म्हणून छानपैकी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. बाकीचे पण अशाच पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहेत. बघा, 24 भागिले 24 डिवाइडेड बाय 57 ला 4 ने डिवाइड केलं, 4 ने डिवाइड केल्यावर 6/14 आलं. याला आणखी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करता येतं. जोपर्यंत सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करता येईल तोपर्यंत प्रत्येक संख्येला डिवाइड करायचं आहे. आता याला दोन्ही भाग दिलाय. बेत्रिक 6 बेसाती 14, 2 3 जा 6, 2 7 जा 14, 3/7 याला आता आपण डिवाइड करू शकत नाही. म्हणून 24 डिवाइडेड बाय 7 इज इक्वल टू 3/7. 24 डिवाइडेड बाय 56 इज इक्वल टू 3/7. याला आपण जर रेशोच्या फॉर्म मध्ये लिहिले तर 3:7 असा रेशो येणार आहे. नेक्स्ट जो दुसरा आहे तो बघा, 63,49. तर मी याला सुद्धा काय लिहिणार आहे, 63 डिवायडेड बाय 49. आपण याला काय करू शकतो, याला सुद्धा एका पाड्यामध्ये, ज्या एका पाड्यामध्ये हे दोन्ही संख्या आहेत त्या संख्या घ्या आणि डिवाइड करा. आता 7च्या टेबल मध्ये बघा, 7च्या टेबल मध्ये 63 पण आहे आणि 49 पण आहे. 7च्या टेबल मध्ये 63 पण आहे आणि 49 पण आहे. 63 7 बघा, 7 9 जा 63, 7 7 जा 49 इज इक्वल टू 9:7 असा त्याचा रेशो येणार आहे. नंबर 3 बघा आता, 84,60. 84,60 हा सुद्धा नंबर दिलेला आहे. याचा पण रेशो काढायचा असेल तर आपण 84 डिवायडेड बाय 60 करणार आहोत. याला बघा कोणत्या संख्येने भाग जातो, कोणत्या पाड्यामध्ये, हे दोन्ही नंबर आहेत. तर 12च्या टेबल मध्ये हे दोन्ही नंबर आहेत. 84 डिवायडेड बाय 12, 60 डिवायडेड बाय 12. 12च्या टेबल मध्ये दोन्ही नंबर असल्यामुळे आपण याला सिम्पलेस्ट फॉर्म करणार आहोत. बघा, 12 7 जा 84, 12 5 जा 60. म्हणजे आपला जो रेशो होणार आहे तो 7:5 असा त्याचा रेशो येणार आहे. अशा पद्धतीने आपण खूप सारे क्वेश्चन, जे आपले 6चे 6 क्वेश्चन आहेत ते 6चे 6 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. याच्यामध्ये तुम्हाला कळूनच आलेलं असेल की हे किती सोप्या पद्धतीने, फक्त दिलेला नंबर आपल्याला काय करायचा आहे, जे दोन दिलेले नंबर आहेत त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म करायचं आहे. म्हणजे ते दोन्हीही नंबर एकाच पाढ्यात, एकाच टेबल मध्ये आले पाहिजे आणि त्या टेबलनी त्याला डिवाइड करायचं आणि त्याचे जे काही सिम्पलेस्ट फॉर्म येणार आहे तो रेशोच्या फॉर्म मध्ये लिहायचा. तर बघा मग चौथा क्वेश्चन कोणता आहे. चौथा नंबर आहे आपला 52,65. याला आपण 52 डिवायडेड बाय 65 असं लिहिणार आहोत. याला आपण काय करू शकतो, इज इक्वल टू 52 डिवायडेड बाय 13, 65 डिवायडेड बाय 13. 13च्या टेबल मध्ये दोन्हीही नंबर असल्यामुळे मी काय करत आहे तर 13 नी त्या दोन्ही नंबरला डिवाइड करत आहे. 13 4 जा 52, 13 5 जा 65 इज इक्वल टू 4:5 अशा पद्धतीने आपल्या नंबर 4 या अंकाचे काय आलेले आहेत तर रेशो आलेला आहे. नंतर आहे नंबर 5. नंबर 5 आहे 35,65 इज इक्वल टू, आता या दोन्ही नंबरला तुम्ही काय करू शकता, बघा 5 ने डिवाइड करू शकता. 35 डिवायडेड बाय 65 इज इक्वल टू 35 डिवायडेड बाय 5, 65 डिवायडेड बाय 5.
5 7 जा 35 आणि 5 1 जा 5 5 3 जा 65 मतलब बघा 5नी जर 65 ला डिवाइड केलं तर 13 असं आपलं उत्तर येतं. म्हणून आपला जो रेशो आहे तो येणार आहे 7:13. अशा पद्धतीने आपले 5 गणित सॉल्व्ह झालेले आहेत. 6वा आणि शेवटचा जे गणित आहे ते बघा 121,99 याला आपण 11 नी डिवाइड करू शकतो कारण की 121 हा 11 चा स्क्वेअर आहे आणि 99 हा 11 च्या टेबल मध्ये येणार आहे. 121 divided by 99 is equal to 121 divided by 11 आणि 199 divided by 11. अशा पद्धतीने 11 is to 9 is equal to 11 divided by 9 11 is to 9 असा त्याचा रेशो येणार आहे. अशा पद्धतीने आपण 6च्या 6 आपले जे काही क्वेश्चन्स होते ते सॉल्व्ह केलेले आहेत. या प्रॅक्टिस सेट मधल्या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला असं सांगितलं होतं की फर्स्ट नंबरचा आणि सेकंड नंबरची रेशो काढा. ते सगळे आपण रेशो काढून इथं पूर्ण झालेले आहे. तर मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे बघा. तुम्ही होमवर्क दिलेला तो पूर्ण करून मला कमेंट मध्ये सांगत जा म्हणजे तुम्हाला किती कळलं आहे, माझे व्हिडिओ तुम्ही किती पाहता, तुम्हाला माझे व्हिडिओ किती आवडतात हे त्या कमेंट वरून समजते. तर तुम्ही सुद्धा फर्स्ट नंबरचा सेकंड नंबरची रेशो काढायचा आहे. फर्स्ट नंबर इज 108, 84 आणि दुसरा एक घ्या 169, 39. हे दोन्ही जे काही गणित दिलेले आहेत जे ते मला कमेंट मध्ये सांगा. असेच जर व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आणि मला फॉलो करा.